मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं राज्यपाल सीपी राधाकृष्णन इनकी प्रमुख उपस्थिति में राज्य स्तरीय बेटी बचाओ बेटी पढ़ाओ समापन एवं कन्या रत्न सम्मान कार्यक्रम में मुख्यमंत्री ने बोलते हुए उन सभी महान महिलाओं को याद करते हुए सभी महिलाओं को जागतिक महिला दिवस की शुभकामनाएं दी। आइए देखते हैं और उन्होंने अपने भाषण में क्या कहा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या या देशाला दिशा देणाऱ्या असंख्य अशा मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो। पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना अतिशय मनापासून महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महिला दिनाची जी काही सुरुवात आहे ही खरं म्हणजे त्याच्या पाठीमागे पहिल्यांदा 1908 साली न्यूयॉर्कमध्ये महिलांनी आपले कामाचे तास, वेतन आणि मतदानाचा हक्क याकरता एक चळवळ उभारली आणि मग ती इंग्लंडमध्ये देखील गेली आणि 1910 मध्ये कोपनहेगनला कामगार महिला परिषदेमध्ये जर्मन एक महिला आहे क्लॅरा, त्यांनी ही संकल्पना मांडली की या ठिकाणी जागतिक महिला दिन असला पाहिजे आणि म्हणून मग जागतिक महिला दिन हा 1911 पासून साजरा करायला आपण सुरुवात केली। भारतामध्ये पहिल्यांदा तो 8 मार्च 1943 ला आपण साजरा केला आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की युनायटेड नेशन्सनी 1975 साली महिला वर्ष घोषित करून आणि त्यानंतर सातत्याने हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय। खरं म्हणजे आपण जर आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये गेलो तर या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र आपण सगळ्यांनी शिकलाय। म्हणजे सर्व लोकांमध्ये शक्तिरूपाने बसणारी अशी आमची माता आहे, अशी आमची देवी आहे आणि तिच्यामुळेच आमचं अस्तित्व आहे। अशा प्रकारची संकल्पना ही आपण अनेक शतकं सांगितली